मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाच्या वतीने आज शून्य सावली दिवसानिमित्त खगोल अभ्यासक डॉ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा येथील भगवती मैदानात प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. आज शून्य सावली दिवस साजरा करण्यात आला. काय सांगाल, कशा प्रकारचा प्रतिसाद लाभला आणि कशा प्रकारे इथे वातावरणातले बदल जाणवले? आज मराठी विज्ञान परिषद आणि राजेश मडवी फाउंडेशन यांच्यातर्फे या पटांगणामध्ये झिरो शॅडो डेचा अनुभव घेतला. 100-150 लोक विज्ञानप्रेमी आले होते आणि आपल्याला माहिती आहे कर्कवृत्त आणि मकर वृत्त यांच्या मधल्या प्रदेशातच आपल्याला झिरो शॅडो डेचा अनुभव येतो, कारण वर्षातून 2 दिवस सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि सावली पायाखाली जाते. तेव्हा तसा तो अनुभव आज आला. पुढची तारीख 28 जुलै आहे, पण ते पावसाळी दिवस असतात, म्हणून आज आम्ही विज्ञान प्रेमींना एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि त्याप्रमाणे दुपारी 12:35 सर्व सर्कलमध्ये उभे होते आणि सावली पायाखाली आली. हा अनुभव घेता आला. ठाणेकर, ठाणे, डोंबिवली, बोरिवली, कल्याण इथून हा आजचा अनुभव घेताना आज जर कोणाचं राहिलं असेल तरी उद्या दुपारी 12:35 जरी उन्हात उभे राहिलात तरी तुमची सावली तुमच्या पायाखाली आलेली दिसेल. इथे सिलेंडर मांडला होता आणि सिलेंडरची सावली बरोबर खाली गेल्यामुळे अदृश्य झाली होती. सर शॉर्ट मध्ये आणि गुरुकुल्य सोमण सर त्यांचा हा स्तुत्य उपक्रम इथे आपण आज बघितला. शून्य सावली दिवस. मी सर्व शाळांना अपील करीन की आपल्या करिक्युलममध्ये हा दिवस आपण प्रात्यक्षिक म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवायला पाहिजे. आपण फक्त पुस्तकी ज्ञान शिकतोय, आपण त्याचं प्रॅक्टिकल करत नाही. आणि सर स्वतः 85 वर्षाचे असून त्या जोशाने ते हे सगळं कार्यक्रम करतात. सरांनी सांगितलं लोणार सारखं जे अशनी पडलेली आहे तिकडे तुम्ही जाऊन बघा. शहापूरला नवीन टेलिस्कोप लावलेले आहेत, तिथे जाऊन बघा. तर सरांचे जे जे विचार आहेत ते सगळे शाळांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि जे आपली पुढची पिढी आहे, तरुण पिढी, त्यांना हे प्रात्यक्षिक स्वतःहून बघायला पाहिजे असं मी आवाहन करतो.